शेतकरी मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी हा सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 4,500 होण्याचा मार्ग झाला मोकळा। सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 4,500 होण्याचा मार्ग झाला मोकळा। पण देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडलंय की ज्याच्यामुळे सोयाबीनचा दर हा 4,500 होण्याचा मार्ग इथं झालाय मोकळा। आणि मग देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा दर 4,500 पार? जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकच विनंती करतो की बाबांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जिथं तुम्हाला आवडेल तिथं लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत। शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, बघा, देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर आता 4,500 होण्याचा मार्ग झालाय मोकळा। पण महत्त्वाचा प्रश्न आता इथं उत्पन्न होतो की देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे सोयाबीनचा दर हा 4,500 होण्याचा मार्ग इथं झालाय मोकळा। आता हे तुम्हालाही जाणून घ्यायचंय, तुमच्याकडे उरलं सुरलं सोयाबीन आहे त्यालाही विक्री करायचंय, तर मग सोयाबीनचा जो दर आहे तो 4,500 पार कधी जाणार हे आता समजून घेऊया। जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती जवळपास तुम्हाला दिसत आहे 4,000 ते 4,300च्या दरम्यान। आता जो सोयाबीनचा दर सध्या कमी दिसतो यामागचं कारण काय ते पहिले समजून घ्या, मग त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सोयाबीनचा दर 4,500 पार कधी होऊ शकतो। आता आजच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव कमी आहे, पण याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडकडे 19 लाख टन सोयाबीन हे त्या ठिकाणी स्टॉकमध्ये होतं आणि गेल्या 15-20 दिवसापासून नाफेड मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करायला लागलाय, त्याच्यामुळे सध्या सोयाबीनचा दर हा दबावते। पण इथून पुढचा जर विचार केला तर नाफेडची जी सोयाबीन विक्री आहे ती आपल्याला टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसणार आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जूनच्या 1 तारखेपासून नाफेडची जी सोयाबीन विक्री आहे ती आपल्याला झपाट्याने कमी होताना दिसणार आहे। काही जण असं म्हणालेत की जूनच्या 1 तारखेनंतर नाफेडची सोयाबीन विक्री जवळपास या ठिकाणी बंदच होणार आणि असं झाल्यानंतर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या दरासाठी पोषक वातावरण निर्माण होणार। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण सर्वांनी या ठिकाणी की खुल्या असणाऱ्या सोयाबीनच्या बियाणाची मागणी ही जून महिन्याच्या 1 तारखेपासून वाढते, याचाही आधार सोयाबीनच्या दराला मिळताना दिसू शकतो। म्हणजे जर 1 जून नंतर सोयाबीनचा भाव हा 4,500 पार गेला तर काहीच आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता विकायचं कधी न कसं तर लक्षात घ्या, जास्त तेजीची अपेक्षा न करता सोयाबीनचा भाव हा 4,500च्या आसपास जूनच्या 1 तारखेनंतर आलं की तिथं सोयाबीनची विक्री करायची, ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी खूप खूप फायदा। पण शेतकरी मित्रांनो, जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो। आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडलाय तुम्हाला त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार।